आज ना मी तुमच्यासोबत माझी इव्हनिंगची रुटीन शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी जे काही खिडक्या वगैरे लावून घेतलेल्या असतात ते खिडक्या ओपन करून घेते. त्यानंतर किचनमधली लाईट लावते. किचनमधली खिडकी वगैरे ओपन करून झाल्यानंतर हॉलमधला दरवाजा उघडून हॉलमधले सगळे पडदे ओपन करून घेते. कारण जी काही दिवसभर आपण खिडक्या वगैरे बंद केल्यामुळे जी काही दमट हवा असते ते सगळं फ्रेश वाटतं खिडक्या वगैरे उघडल्यामुळे. आणि त्यानंतर बेडरूममध्ये सुद्धा आपण दिवसभर बेडरूममध्ये बसलेलो असतो, त्यामुळे बेडरूमसुद्धा क्लीन करून घेते. पडदे खिडक्या वगैरे उघडून जे काही बेड थोडा अस्ताव्यस्त झालेला असतो तो सुद्धा क्लीन करून घेते. व्यवस्थित तिथल्या ते सगळं सामान ठेवून देते. जे की अगस्त्याच्या खेळण्या पडलेल्या असतात त्या सुद्धा उचलून ठेवावं लागतात. बेड क्लीन करून झाल्यानंतर लाईट वगैरे लावून घेते बेडमध्ये. आणि दिवसभरात जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो खेळण्यांचा तो सुद्धा आवरावा लागतो. त्यानंतर त्याच्या सगळ्या खेळणी व्यवस्थित तिथल्या तिथे लावून ठेवते. जे म्हणजे त्याच्या बॉक्समध्ये ज्या गाड्या व्यवस्थित त्याच्या जिथल्या तिथे. कारण काय होतं ना, तो खेळून फक्त फेकून देतो आणि मग ते तसंच पडून राहतं. आणि मग तो खेळेल म्हणून तसंच ठेवूनही देते, मग ती खराब होऊन जातात. गाड्या तुटतात फुटतात. त्याच्यामुळे जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलं की त्याला परत खेळण्यासाठी पण सोपं जातं. त्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर झाडून काही घेत नाही, कारण संध्याकाळच्या 6च्या नंतरच रुटीन सुरू होते. त्यामुळे खूप धूळ येते आहे आणि उन्हाळा असल्यामुळे तर जरा जास्तच धूळ येते, त्यामुळे पुसून घेते. आणि बाहेरच्या गॅलऱ्या वगैरे मॉपने पुसून घेते आणि घर मात्र हातानेच पुसून घेते एक टाईम. कारण जरा स्वच्छ निघतं. मग फ्रेश होऊन दिवाबत्ती करून घेते. कारण हे सगळं करण्यासाठी ना 6 वाजता जरी कामाला लागले तरी 7 वाजतात हे सगळं संपायला. तर त्यानंतर छान असं दिवाबत्ती फ्रेश होऊन घेते. दिवा लावायचा टाईमच होतो. मस्त दिवाबत्ती करून घेऊन सगळ्या घरात धूप लावते. धूपमुळे कसं पॉझिटिव्हिटीही येते. मेन डोअरमध्ये दिवा, तुळशीपाशी दिवा लावते. अशी असते माझी इव्हिनिंगची रुटीन. कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. बाय.